विश्वास असेल सांगा तर आपण मग पुढे सुरू एका दिवसात आणि 2 दिवसात हा छोटे मोठे विषय नाही आहे तुमचा हा कायमस्वरूपी मोठा इश्यू आहे बरोबर आहे का हा जो तुम्ही पुढचे मांडले ते हा वगैरे थोडं डिस्कशन तुम्हाला पण बोलवलं ना इन्व्हॉल्व करून घेणार माझी इन्क्वायरी पारदर्शक असणार जे करेल तुम्हाला पण कळेल तुम्हाला पण इन्व्हॉल्व केलं जाईल समोरच्या पार्टीला पण बोलवलं जाईल काय तुमच्यामध्ये समज गैरसमज आम्हाला पण तिथपर्यंत पोहोचायला लागेल हे इश्यू आमच्यासाठी पण नवीन मेडिकल रिपोर्ट आमच्या तिथल्या फाईलमध्ये राहिलेले झालं का मान्य तुम्हाला वाचलेलंच नाही ते काय वाचायचं काय मागण्या आपल्याला दिल्या तुम्ही जे निवेदन दिले त्याच्यावर फक्त मॅडमला काय सांगितलं साहेब इन्क्वायरी करायची आहे मॅडम वर्गीकरण केलं चौकशी करून अहवाल द्यायचा चौकशी करून साहेबांना अहवाल द्या बरोबर आहे पण प्रत्येक पॉईंट वाईज होईल चौकशी आम्ही जे ऑफिसमध्ये होतो ना तेव्हा आम्हाला सांगितलं या मागण्या द्या आणि त्या लेटर हेडवरती आम्हाला देणार की आम्ही चौकशी करू इतक्या दिवसात एवढं पण बोलला सेमच आहे तेच आहे फक्त आमच्याकडे मॅडम तुम्ही एक दिवस आम्ही आमची दोषी आम्हाला एक दिवस आम्ही पण समजतो एक दिवसात कसं होईल बघा मी काय म्हटलं अहवाल झाला तयार का तुम्हालाच एन्क्वायरीमध्ये मी इन्व्हॉल्व करून घेणार मग तुम्हालाच कळणार किती उशीर लागतो किंवा काय बरोबर आहे का तुम्ही प्रत्येक वेळी असणार माझ्यासमोर जर मी एन्क्वायरी केली ना तर मी जे करणार ते तुम्हाला कळणार आहे त्यामुळे काय उशीर आणि त्या ठिकाणी दिवसाचा उल्लेख करा हे आमचं मागणं आहे असं नसतं साहेब तुम्ही आता सांगाल मग मी 1 महिन्याचा विषय झाले तुम्हाला चालेल ना जे पण आहे ना ते लेखी द्या महिन्यात झालं पाहिजे तुम्ही नाही झालं माहिती पडेल नाही वेळोवेळी सांगणार मॅडम वेळोवेळी सांगणार हे असं मी म्हणतो हार्ड आणि तुम्ही तर अर्ज दिलाय फास्ट बरोबर अर्जावरचे तुमचे मुद्दे मांडले मुद्द्यासाठी डिवाइस मॅडमला आदेशित केले त्याची तर तुम्ही जे मुद्दे सांगितले त्याची इन्क्वायरी तर करावं लागेल इन्क्वायरीसाठी जो काही वेळ असेल ते इन्क्वायरी म्हणजे काय तुमच्याकडून काही गोष्टी काय असतील पुरावे घ्यावा आता लागतात समजा केस आहे तर प्रॉपर ती इन्क्वायरी व्हायसाठी दोघांची तुम्ही वेळ दिला समोरच्याची पाहिजे पण ना आहे, तुमची पण आहे प्रत्येक गोष्टी तुम्हाला जायला लागणार तर ते बघणार मी कागदोपत्री इन्क्वायरी म्हणजे काय तुमच्याकडून मुद्दे येणार आहेत ते काही एकाच दिवसाचा नाही, वेळ लागेल. दिवस आहे म्हणून पण ते आम्हाला मॅडम पण लेखी असं द्या. अंदाज नाही सांगू शकत ना, अंदाजे- आता तुम्ही काय बोलला आणि की एक मला- मिनिट, ऐका ना. नाही, नाही. दिवसातील तर महिना सांगेल मी तुम्हाला काय बोलली मी तुम्हाला देईन अंदाज आणि नाही झाली तर मग परत तुम्ही म्हणाल तुम्ही 1 महिना असं मी काय नाही करणार दिलेल्या प्रत्येक वेळी? वेळेमध्ये तुम्हाला ते करावं लागेल हे असं नसतं. हे तर आहे दिलेल्या आहे बघा, वेळेमध्ये असं ते आहे बघा. गोष्ट हा आम्ही हे आणि लोक मॅम इथे बसलाय हे कशासाठी बसलाय आम्ही सगळं मान्य करतो करणार नाही असं म्हटलंय का पण तुम्ही असं म्हणा की मॅडम हे आम्ही तुम्हाला वेळ का मागतो कारण हे लाईव्ह चालू आहे सगळं अत्याचार करायला चालू आहे असं मग आम्ही काय ते भोगीत राहायचं का त्या बघा, गोष्टी बघा, प्रत्येक आता दोन्ही बाजू आहेत नाण्याच्या तुम्ही एक तुमची बाजू मांडली मला दुसरी पण बघायला लागेल प्रत्येक वेळी असं नाही आहे बघा ना ना, आम्ही- त्याला तुम्ही म्हणूनच वेळ घ्या. आहे. म्हणूनच म्हटलं की वेळ असं तुम्हाला मी सांगून नाही सांगणार की तुम्हाला एवढ्या दिवसात येईल कारण हे मॅटर माझ्यासाठी नाही बरोबर आहे आणि त्यात तुमचे जे पॉईंट आहेत बाकीचे ते पण बघा आता SP साहेबांनी हा केला आम्ही देतो आम्ही देतो ना आम्ही हे बघा लिहूनच दिलं त्याने म्हटलं देणारच आहे करत नाही चौकशीला असं फक्त नाही. आदेश दिला तसा तर तुम्हाला आम्ही अर्ज दिला तेव्हा पण तुम्हाला आदेश दिला कुठला ते चौकशीला आदेश असेल चौकशी करा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा गुन्हे दाखल झाले आणि आरोपी मोकाट फिरतात असं नसतं कलमावर आहे. मी मागे पण मगाशी तुम्हाला बोलली 7 वर्षाच्या आत तुम्ही पण बघा कुठल्या आता तुम्हाला लावलेली कलमं बघा आणि त्याच्यात काय कायद्याने शिक्षा आहे हे पण बघा प्रत्येक गोष्टीमध्ये असं नाही बोलून चालत ना आपण आता कायदा बदलला आहे हे 2024 पासून कायद्याची पद्धती बदललेली आहे कलमामध्ये जे आहे त्याच्या बाहेर जाऊन पोलीस करू शकतात पण त्याच्या पुढे जाऊन पोलीस काय करू शकतात प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतो बरोबर आहे का आपण त्यांनी ते परत करू नये अशा प्रकारचे गुन्हे पुन्हा होऊ नये आणि कायमस्वरूपी ह्याच्यातून काहीतरी चर्चेतून मार्ग निघावा हा आपला प्रयत्न हेच आहे तुमचा जो प्रकार आहे आता मी जे ऐकलं 2-3 पोलीस स्टेशन बरोबर आहे का मग हा एकच्यातून काहीतरी मार्ग करून चौकशीला कसं आहे त्यांचं बदली होईल का पण कोणाची आता मी इथे बसून कसं सांगू तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्ही आता म्हणजे मला विचारायला लागली परत पॉईंट नाही तर मग आम्हाला परत काढायला लागेल कशासाठी द्या आम्हाला मी काय सांगायचं बोलली तुम्ही की चौकशी करा 1 महिन्यामध्ये तुम्हाला घ्या नाही पटलं तर मग परत पुढचा मार्ग आहे ना जर तुम्हाला वाटलं की आम्ही केलेली पण आम्हाला किती थांबायचं आहे ते तर समजायला पाहिजे का नाही पण केव्हा एवढे दिवस थांबले ऐका ना. हा. दुसरी वेळी आम्हाला केव्हा करायची ते आम्हाला पाहिजे की नाही हा बाबा 1 महिना मॅडमला दिला आम्ही वाट बघू 1 महिना नाही झाला ठीक आहे तर मग आम्हाला आम्ही बघा पुन्हा मी तुम्हाला बोलली माझी झाली तर
हे 10 तारखेला माझी झाली तर माझी 10 दिवसात पण होईल. मी तुम्हाला लवकर झाले म्हणून सांगेन. नाही झाली तर महिनाभर. बरोबर आहे का? हा. पण आम्हाला एक आम्हाला काय नाही, आम्ही देऊ महिनाभर. महिनाभराची द्या ना, म्हणजे आम्हाला ते चालेल. पण असं तुम्ही म्हणाल की 1 महिन्याने नाही झाली, नाही, तर नाही, मी सांगणार तसं- बाबा हा, की एवढ्या तुम्हाला पॉईंटवर झाली राहिलं. प्रत्येक पॉईंटवर जी चौकशी होणार ना, त्याची तुम्हाला उत्तर बी मिळणार आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये चौकशी म्हणजे तुम्हाला आता जी तरी मी चौकशी बोलते, नंतर पुढे आपले साहेब पण येतील स्वतः. मग तुम्हाला कळणार. तुम्ही थोडा वेळ द्या. वेळ दिल्यानंतर तुम्हाला ते तसं आम्ही थोडा वेळ दिलाय ना, 1 महिना दिला लेवल मी आता तुमच्याच महिन्याच्या वरला जाणार बी नाही. मी तुमच्या संपर्कातच झाला, त्यामुळे काय प्रश्नच येणार नाही. तुम्हाला असं नाही की आज मॅडम त्यांना महिनाभराने मॅडम तुम्हाला फोन करा, होणारच नाही. जर माझ्याकडे इन्क्वायरी आली तर तुम्हाला मी माझ्याच इन्क्वायरीमध्ये समाविष्ट करून घेणार, प्रश्नच येत नाही. त्यामुळे तुम्हाला असं बोलायलाच तुम्हाला लागणार वेळ नाही. तर द्यावाच लागेल ना मॅडम. म्हणून महिनाभर द्या. चला. घ्या ना, महिनाभर घ्या ना, महिनाभर द्या ना आम्हाला, लिहून द्या, लेखी द्या. हा, महिनाभर हा? लेखी द्या आम्हाला. आम्ही कसं समजू? हा? तिथे साहेब बोलले काय बोलले, 15 दिवसात लेखी स्वरूपात देऊ का? आम्ही मॅडम तुम्हाला आम्ही 14 काय महिना घ्या मॅडम, महिना घ्या. करा, महिना घ्या. काय वेळ घ्यायचा तेवढा घ्या, पण आम्हाला सहकार्य करा बस. बस सहकार्य. भागच आहे प्रोसिजर. तुम्हाला प्रोसिजर कळवणं का असा निर्णय झालेला आहे महिन्याची गरज बी लागत नाही. त्याच्यात तुम्ही सहमत असाल तर तुम्ही मग सांगू शकता का आमचं याच्यात समाधान झालंय किंवा नाही झालं तर आधीच वाढवत नाही, पण 14 दिवसामध्ये कुठलाही निर्गती करावं. ती प्रोसिजर आहे. ही प्रोसिजर आहे. 14 दिवसामध्ये ह्या ज्या तुम्ही गोष्टी आहेत 15व्या दिवशी त्या- फोन करून विचारू शकता, ऑफिसमध्ये येऊन भेटू शकता का बाबा असं त्याच्यावर काय कारवाई झाली किंवा अधिक इन्क्वायरी पुढे आणणार. नाही स्वतः आता इकडे बघा, स्वतः इथं माननीय ॲडिशनल सरांची सही आहे, आदेश आहे. याची मुदत मॅडम स्वतः इन्क्वायरी करणार आहे. फक्त तुम्ही थोडा कसं तुम्हाला आहे, घेऊनच जाणार. हे सगळ्या तुम्हाला गोष्टी पुढे जाणार वाटणारच आहे. नाही. तुम्ही आणि स्वतःहून तुम्हाला कळाल्यानंतर माझ्यामध्ये तुम्हाला जेव्हा याल तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्हाला आपल्याला पुढचं काय जे तुम्हाला तुमचं समाधान नाही झालं प्रोसेसमध्ये तर तुमचं काय असेल ते मार्ग तुम्ही करू शकता ना. म्हणजे असं नाही की, पण ह्याच्यासाठी जो काही वेळ आहे सरांनी जे चौकशीसाठी दिलेला आहे तिथं चौकशी करताना जे काही मुद्दे आहेत ते मॅडम त्या पद्धतीने करतील. गोळामध्ये आम्ही एक माझ्याकडे पण बाकीचं काम आहे रोजचे तुमच्यासाठी आता रोजचे आहेत. तिथं आम्ही जनसुनावणी चालू त्याच्यात आहे. तिकडे तुम्ही बाकीचे मुद्दे बी समजून घ्या की आज पोलिसाकडे मी इथे आहे, काही उद्या गोष्टी- कोर्ट असतं, कचेरी असतं. आम्ही तुम्हाला सांगणार मी एवढे दिवसात असं नसतं. हार्ड फास्ट महिना इकडे तिकडे 15 दिवस दिले, 15 दिवस झालं तरी तुम्हाला 15 बोलवणार दिवसात तुम्ही- आणि 15 रोजच्या दिवसात तुम्ही inquiry करू प्रोसेसमध्ये शकता. पण आम्ही तुम्हाला तर तुम्हाला माहिती आहे सांगणार. 14 दिवस पक्का होतं, पण तुम्ही महिना घ्या, आम्ही तुम्हाला हा, डबल काय देतो. आहे पण आम्हाला लेखी द्या. मॅडम काय आहे की आता प्रार्थना पण आम्ही कशा काय घ्यायच्या मारलं जातात मग ते कसं पण कळलं? महिना महिना नाही झालं म्हणजे सांगतो तुम्हाला 14 दिवसात व्हायला पाहिजे, मग तुम्हाला आम्ही डबल वेळ दिला. पण महिन्याभरात नाही मग झालं तुम्ही तर एक काम करा ना. ठीक आहे. मी काय नाही झालं. परत आलो. त्याच्यापेक्षा मोठं आंदोलन होईल. चांगली गोष्ट आहे. आम्ही पण वेलकम करू. अशी वेळ येणार नाही. अशी वेळ येणार नाही. द्या ना मला, लेखी द्या आम्हाला, फक्त महिन्याची. काही गोष्टी आहे ना, काही गोष्टी विश्वासावर पडतात. अहो, किती आहे ना, मग त्याच्यामध्ये तुम्हाला सकाळी कोणी पटकन आणलं इथे सांगा एका शब्दावर फोनवर तर एवढा त्या विश्वास दिवशी पाहिजे. तुम्ही मनोहर पोलीस स्टेशनला येऊन बसल्या नसत्या ना, तर त्यांची दखल पण झाली ना, गुन्हा पण होऊ झाला शकत नाही. नसता. असं म्हणजे त्याच्यासाठीच एवढं तिथे हलगर्जीपणा चाललाय. असं होत नाही. आपल्याला दोन्ही गोष्टी बघायला लागतात. जसं तुम्ही तुमचं मांडलं, आता समोरची पार्टी पण आमची मांडते. मागणी काय आहे, तुर्तास त्यांना तुम्ही जी काय प्रोसेस आहे चौकशी करून जिल्हाबाहेर आपल्याला त्यांची सगळ्यात मोठं बदली काम आहे. करणं, तुमच्याकडून अहवाल पाठवा वरिष्ठांना. जे पण त्यांचे जिल्हाबाहेर बदली करत असतील त्यांना वरिष्ठांना तो अहवाल पाठवून द्या मोठ्या आणि गोष्टी त्यांना असं आहे की तुमचा हा जो मेन मुद्दा आहे, जो हे क्षण हे हिंदू किंवा हे हा जो आहे आमचा ना, मुद्दा नाही ऐका ना, असं मॅडम, नसतं. आमचा आपण- मुद्दा ऐका नाही ना, आहे. ऐका. आम्ही आदिवासीच आता आहेत, पण तुम्ही आमच्यावर आता खोटे हा आरोप करून point आलाच ना शेवटी. बघा ना, म्हणजेच काय हा? कोणता आला दाखवा, कोणता आला स्वतः. पालघर जिल्ह्यात धर्मांतराच्या मग नावाखाली तेच मी म्हणते. नावा- त्याच्या माला- नावाखाली. ऐका ना, म्हणूनच आमच्यावर आरोप लोटला जातो मॅडम. म्हणूनच मी म्हटलं की या गोष्टीमध्ये समोरच्यांचं काय म्हणणं आहे, तुमचं काय म्हणणं आहे, काय समज आहे, काय गैरसमज आहे, काय सच्चाई आहे, काय सत्यता आहे ते बघू ना आपण. त्यांचा फक्त तोंडाने ऐकू नका, लेखी घ्या पुरावे. म्हणूनच मी आणि बोलली नसतील तर की आम्ही तुम्हाला त्यांच्या पत्र मनात काय आहे हे देतो, पण गुन्हे विचारायला दाखल लागेल. करून घ्या. तुमच्याकडे काय आहे ते पण आम्हाला उगाच विनाकारण आम्हाला ते लोक त्रास घ्या, देतात. ऐकून घ्या त्यांच्याकडे. तुम्ही पण त्रास घेऊ नका. तुमचं काम वाढवतात या वाढवतात की लोकांना. नाही? आणि तो कशाला गरज लागली असती? तो कोणत्या मॅडम दिशाभूल करतात तुमची, हे तर स्पष्ट दिसतं. ते कुठून आलता तो महाराज
इकडे येऊन आदिवासी लोकांमध्ये भांडण इथं मनुष्यस्रावाचे पण आलेले आहेत. इथं पण आलेले आहेत. भांडणं लावतात ते. कुठून आलता तो इकडे आमच्या जन्मभूमीवर येऊन त्याच्याकडे एक पुरावा भांडण नाही केलं. ना असेल तर त्याने आणावा. म्हणजे कोणीतरी येऊन जाऊन बोलून जातो आणि लोकांच्यात भांडण. यांच्याकडनं पुरावे घ्या. हे असं लिहिलंय ना, इकडे तिकडे धर्मांतर होत आहे, सगळ्या पालघर जिल्ह्यामध्ये धर्मांतर होत आहे. प्रचंड. त्यांच्याकडनं तुम्ही पुरावे घ्या आणि नसतील तर आम्ही सांगतो त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करा. याच्या पुढे हा जो मुद्दा आहे ह्याच्यावर तुमच्या दोन ह्याच्यामध्ये काही वाद होणार नाही एवढं आपण करू. बरोबर आहे? दुसरे सरांनी जे सांगितलेला मुद्दा आहे ना, आम्हाला ज्या त्याच्यासाठी ठिकाणी मॅडम अडचण येईल, मॅडम एक त्या लक्षात ठिकाणी ठेवा, मदत घ्या हे वाद होणार नाही याच्यासाठी एक उपाय असा बेस्ट आहे. हे लोक जेव्हा जातात पोलीस स्टेशनला दाद मागण्यासाठी तेव्हा त्यांची दखल घेतली पाहिजे. जर दखल घेतली लोक आले, त्याच्यासाठी- त्यांना जर समज दिली त्याच्यासाठीच त्या विषयावर आपण हां. बोलू. आमच्या वरिष्ठांशी पण बोलू. सगळ्यात ओव्हरऑलचा विषय काय करतात विश्वास करतो आम्ही. साहेबांचा आपण इथं फोटो जरा सर्वजण बस. नमस्कार, मी DYSP प्रभा राऊत, पालघर डिव्हिजन. आता जसा दिलेला अर्ज चौकशी माझ्याकडे, त्याच्यातून काही ना काही समाधानकारक आपल्या जे चांगल्याचं असेल, हिताचं असेल ते मी चौकशी करेन आणि आपल्या लवकरच अहवाल सादर करेन. धन्यवाद. एकता संघर्ष समितीचा एकता संघर्ष समितीचा बोला बोला बोला. थोडा सूचना करायची. काय साहेब सर्वप्रथम या ठिकाणी ॲडिशनल SP साहेबांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो की खरोखर ज्या DYSP मॅडम कडे हा चौकशी अहवाल देण्यात आलेला आहे त्या मॅडमवर विश्वास आपण ठेवायला पाहिजे. कारण याच मॅडम कडून जो जबाब घेण्यात आला, याच मॅडम कडे एक अर्ज वर्गीकरण केला गेला मोर्चाचं लेटर आल्यानंतर, मोर्चाचं पत्रक दिल्यानंतर, आणि ह्याच त्या मॅडम होत्या DYSP मॅडम. या मॅडमने इतकी गहिराईने त्या नैनाताईंचा जबाब घेतला आणि या स्वतः मॅडम मनोर पोलीस स्टेशनला आल्या आणि त्यांनी बसून त्या ठिकाणी पुन्हा जबाब घेतला आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर FIR दाखल केली. म्हणजे आता आपल्याला विश्वास ठेवायला पाहिजे की मॅडमनी चौकशी पुन्हा हातात घेतलेले, म्हणजे मॅडम 100% करणार आणि आपल्याला 1 महिन्याचा अवधी दिलाय. 1 महिन्यामध्ये मॅडम चौकशी पूर्ण करून आपल्याला जो काही आपल्या मोर्चाचा अहवाल आहे, ज्या आपल्या मागण्या आहेत 100% त्या पूर्ण होतील आणि झालेल्या आहेत असा माझा विश्वास आहे. सर्वप्रथम या ठिकाणी आलेले सगळे पास्टर आणि सर्व आमच्या आदिवासी बांधव आणि इतर समाजाचे सगळे आणि देवाचे सेवक लोकांचा मनपूर्वक मी आभार मानतो की तुम्ही एकता संघर्ष संघटनेच्या पाठीशी उभे राहिलात आणि तुम्ही एकता संघर्ष संघटनेचे आज खरे हिरो आहात. तुम्ही हिरो आहात. हे इथले आहेत ते हिरो नाही. आम्ही हे जॉकेट घातलंय आम्ही हिरो नाहीये. हे हिरो तुम्ही आहात. एकता संघर्ष संघटनेची ताकद तुम्ही आहात. तुम्ही सर्वस्व आहात. तुम्ही आहात म्हणून हे सर्व आहेत. आणि म्हणून सांगतो की एकता संघर्ष संघटनेची राष्ट्रीय कमिटी आहे. अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष ओळख करून देतो या ठिकाणी. राष्ट्रीय अध्यक्षांसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. त्यांनी खूप मेहनत घेतली. दीपक पांढरे साहेब, उपाध्यक्ष शंकर शंकर गोविंद हिलेम यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. राष्ट्रीय सचिव या ठिकाणी आहेत. रवींद्र जाधव साहेब, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. राष्ट्रीय सल्लागार गोवारी साहेब, पंडितनाथ गोवारी साहेब, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि खजिनदार संतोष माणिक बराड, त्यांना मी आमंत्रित करतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याच प्रकारे या ठिकाणी इतर सदस्य पण आपले तलासरी कमिटी तयार झालेली आहे. आपल्या विविध ठिकाणी कमिट्या तयार आहेत आणि सांगण्याचं तात्पर्य हे आहे की या संघटन एक निस्वार्थपणे अहोरात्र तुमच्यासाठी कधीही एनी टाइम तयार आहे. तर या संघटनेला तुम्ही जो पाठिंबा दिला आणि तुम्ही जे त्याचे सदस्य आहात याच्या पट्टीने अनेक लोक आहेत अजून,
पण तुम्ही इथं वेळात वेळ काढून आलात आणि बात्रा साहेब इतर सदस्य आहेत जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बात्रा साहेबांसाठी, कारण यासाठी जितक्या तुम्ही मेहनत घेतली तितक्या या कमिटीने देखील मेहनत घेतलेली आहे. हा आपले जिल्हा सदस्य आहेत सचिन खरपडे, या साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वसई तालुका अध्यक्ष आपले अनिल भोईर साहेब आहेत, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. इतर भरपूर आहेत, वेळ झालेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार. सर्वांनी मेहनत घेतली. दिलीप बोरकोड देखील आपल्यामध्ये आहेत, त्यांनी देखील खूप मेहनत घेतली, ते देखील सदस्य आहेत. अशा त्याच प्रकारे पत्रकार बांधवांनी आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली, आपल्या बातम्या लावल्या, त्या ठिकाणी आपल्या बाजून आवाज उठवला. त्याच प्रकारे पूर्ण दिवसभर या ठिकाणी जे आमचे पोलीस बांधव आहेत आणि खरोखर त्यांनी खूप सारे आपल्याला सहकार्य केलेलं आहे. सर्व जे आमचे पोलीस बांधव आहेत त्यांनी खूप सारं आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं. इथपर्यंत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जे व्हॉलेंटियर्स आहेत, ज्या व्हॉलेंटियरनी या मोर्चासाठी खूप सारी मेहनत घेतली, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे व्हॉलेंटियर्ससाठी. आणि पूर्ण मोर्चाला आलेल्या आपल्या सगळ्या लोकांसाठी तलतलीने ज्याची गरज होती ते म्हणजे पाणी, ज्या पाण्याची आपल्याला आवश्यकता होती ते आपले ब्रदर शामवेल नाडर हे पालघर जिल्ह्यामध्येच राहतात आणि कधी ते एनी टाइम आपल्या सोबत असतात आणि आज त्यांनी सर्व पाण्याची व्यवस्था केली, आपल्याला सर्वांना पाणी पाजलं, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. व्हॉलेंटियरचे आभार आणि व्हॉलेंटियरकडे जे आयडी दिलेले आहेत ते आयडी जमा करावे. या ठिकाणी मी जाहीर करतो की या ठिकाणी आजचा हा मोर्चा आम्ही या ठिकाणी काय करतो, स्थगित करतो. संपलेला नाही, काय करतो, स्थगित करतो. आणि जर 1 महिन्यानंतर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, चौकशी दरम्यान दोषी अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही, तर याच्यापेक्षा जास्त पटीने या ठिकाणी जन आक्रोश आंदोलन, भयानक मोठं आंदोलन करू. इथे जागा राहणार नाही इतकं आंदोलन करू. तयार आहेत ना? तयार आहेत का? तर मी इथे जाहीर करतो की मामा कुठे तिथे झालं सांगायसाठी का झाला असा पाण्याचं बाटलं ठिकठिकाणी असतील तर ते पाण्याची गाडी आलेली आहे, त्यांना ते कृपया कोणीतरी जिम्मेदारी घ्या की त्यांच्याकडे सोपवा. आणि कचरा पण उचलायचा आहे हे बरोबर. तर कचरा तुम्हाला आढळेल तर तुम्ही एक सुसंगतीत माणसं आहेत आणि तुम्ही ज्या गाडीने